मैत्री, प्रेम आणि विश्वासघात या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो याचं धक्कादायक उदाहरण पुण्यातून समोर आलेलं आहे। एका तरुणीवरून सुरू झालेला वाद अखेर एका 23 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलाय। विशेष म्हणजे ज्याच्यासोबत तो रोज फिरत होता, ज्यांना तो आपले जिवलग मित्र समजत होता, त्याच मित्रांनी त्याचा मृत्यूचा सापळा रचल्याचा प्रकरण आता समोर आलेलं आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। पुण्यातील गोखले नगर परिसरात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय। हर्ष मच्छिंद्र जाधव हा 23 वर्षीय तरुण आता या जगात नाहीये, पण त्याच्या मृत्यूमागचं कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हर्ष आणि त्याचे मित्र अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर यांच्यामध्ये एका तरुणीवरून गेल्या 6 महिन्यांपासून वाद सुरू होता। ही तरुणी नेमकी कोण होती आणि तिच्यामुळे या मित्रांमध्ये एवढं टोकाचं वैर कसं निर्माण झालं याचीच चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं ते 2 दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे। मिळालेल्या माहितीनुसार हर्ष हा मद्यधुंद अवस्थेत आरोपींपैकी एका मित्राच्या घरी गेला होता। तिथं त्याने गोंधळ घातल्याचं सांगितलं जाते। मात्र त्या ठिकाणी त्या तरुणीवरून या मित्रांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि याच घटनेचा राग मनात धरून आरोपींनी सूड उगवण्याचा निर्णय घेतल्याचा संशय सध्या पोलीस व्यक्त करतायत। हर्षला बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण करण्यात आली। हल्ला इतका क्रूर होता की गंभीर जखमी झालेल्या हर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली आहे। एका प्रेम प्रकरणामुळे सुरू झालेला वाद थेट खुनापर्यंत जाऊ शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये। एका प्रेम प्रकरणामुळे सुरू झालेला मित्रांमधील वाद हा थेट खुनापर्यंत जाऊ शकतो, यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये। दरम्यान घटनेनंतर आरोपी फरार झालेले होते, मात्र पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत नवी मुंबईतून अभिषेक पवार, प्रथमेश धोत्रे आणि मारुती देवकर या तिघांना अटक केली आहे।